अमरावती गेले होते आम्ही, तर स्वतंत्रच्या बाऱ्यात माहीत पडलं आम्हाला की व्याजदर कम आहे, लोन मिळते उद्योगासाठी, महिलांसाठी चांगली सेवा आहे. तर मग मी आमच्या गावामध्ये गोळा केल्या महिला, गोळा करून तेव्हा आम्ही हा गट बनवला. तर असा आमचा उद्योग चालू आहे थोडाफार. कोणी बकऱ्या घेते, कोणी म्हशी घेते, दुधाचा व्यवसाय, माझा कपड्यांच्या बरोबर मी ज्वेलरी टाकली, त्याच्यासोबतच मी भांडे हे सगळं काही ठेवण्यात तयार झाले. तर ह्या गटापासून मी बरेच काही कामं केली. माझ्या मुलांचं शिक्षण झालं, याच्यापासून मी खूप कामं करत आहोत. खूप गरीब होती पहिले, पण तिच्या यानं ते बरोबर म्हणजे लोनच्यानं उद्योग तिनं वाढवत इथपर्यंत आणला आणि खूप चांगली सुखी आहे आज. सगळं मकान सगळं त्या लोनवरच तिनं सगळं आपलं मजुरी करून तिनं बरोबर आपले शिल्लक पाडून म्हणजे सगळं काही लोन व्यवस्थित भरून सगळं हे म्हणजे बायापाशी नसले एखाद्या वेळ पैसे तर तेच भरते. म्हणजे आमची मुख्याध्यापिकाच आहे ती. कमीत कमी 35 महिला आहे स्वतंत्रमध्ये. तर सगळ्या उद्योगीच आहे. महिला एकही अशी खाली नाही, शेतातही जात नाही. आमच्यासाठी हे चांगलीच एक संस्था निघाली. मम्मी पापा ने स्वतंत्र फाइनेंस माइक्रो फाइनेंस लिमिटेड से कर्जा किया तो हमारा दुकान चला, और दुकान एक बार कर्जा लिया तो दुकान भी काफ़ी अभी बड़ा हो चुका है. तो उससे जो इनकम आता था दुकान में के पैसे से, तो वो हमारी पढ़ाई में लगाती रही मम्मी पापा. तो उससे मैं इस काबिल बन गया हूँ कि मैं अभी रेलवे में ड्राइवर हूँ और अब मैं मेरे पैर पर खड़ा हो चुका हूँ. इसका पूरा श्रेय स्वतंत्र माइक्रो फाइनेंस लिमिटेड और मेरे माता पिता को जाता है.